अहो साहेब, अजून किती दिवस टेन्शन घेणार आहात तुम्ही? जाऊ द्या, टेन्शन घेऊ नका. मी गाणं लावते तुमच्या फेवरेट, आपण डान्स करूया. चल काय म्हणतेस? अरे बापरे, काय चाललंय तुमचं? माझ्या मागे हे धंदे चाललेत का तुमचे? लाज वाटते का तुम्हाला? आणि काय तुम्ही हिला उचललंय? हिला माझ्या मागे काय काय केलं असेल तुम्ही? या आधी कधी मला उचललंय का तुम्ही? आता मी तुम्हा दोघांना पण सोडणार नाही. नीच हलकट माणसं आहात तुम्ही. अहो मॅडम, तुम्ही जसं बघताय तसं अजिबात नाहीये. साहेबांना खूप टेन्शन आलं होतं, म्हणून आम्ही रिलॅक्स होण्यासाठी डान्स करत होतो. कसलं टेन्शन आहे का त्यांना? माहिती आहे मला, तुमचं ना बरेच दिवसापासून लफडं चालू आहे, म्हणून त्याने तुला उचलून घेतली. अगं तू काय बोलतेस? काय आमच्या लपडवर काय नाही. आणि मॅडम, तुम्ही जरा तोंड सांभाळून बोला. असं काहीच नाहीये. आम्ही फक्त रिलॅक्स करण्यासाठीच डान्स करत होतो. आणि तसं पण साहेब माझ्या भावासारखे आहेत, आणि त्यांनी उचललं असेल ना तर बहिणीच्या नात्यानेच उचललं असेल मला. आणि तुमचं काय हो, तुम्ही भांडण करून गेलात. इथे साहेब तुमच्या आठवणीत आजारी पडलेत, जेवत नव्हते, झोपत नव्हते वेळेवर. इतका त्यांना ताप होता की दुसऱ्या दिवशी ऍडमिट करावं लागलं. तुम्हाला फोन केला होता, पण तुम्ही कुठे उचलताय? काल त्यांचा वाढदिवस होता. तुम्ही एकतरी फोन केला का हो साहेबांना? अगं ती कशाला मला फोन केलं? तिला माझी किंमत आहे काय? अहो मॅडम, आज साहेबांना थोडं बरं वाटत होतं, म्हणून रिलॅक्स करण्यासाठी केलं होय सगळं. आणि साहेबांनी मला प्रत्येक वेळेस मदत केली. अहो माझा नवरा मला नुसतं दारू पिऊन मारतो, माझ्याकडनं पैसे घेतो दारू पिण्यासाठी, आणि साहेब मला प्रत्येक वेळेस मदत करतात. साहेब खूप चांगले माणूस येतो, देव माणूस आहेत साहेब. असं काही करू नका तुम्ही. पुष्पा, तू माझ्या डोळ्यात पडलीस का? मला माफ करा. तुम्ही पण मला माफ करा. आणि आता तुम्ही ठीक आहात ना? अगं तू आलीस, ठणठणीत झालं. बरं, मी आता तुमच्या दोघांसाठी चहा करून आणते. जा लवकर जा.